आहेत सौ शोभा श्रीपाद कुलकर्णी। शोभा मॅडम या मूळच्या बीडच्या आणि माहेरच्या शोभा पुजारी। त्यांचं शिक्षण MA BEd, MAd हिंदी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन अँड डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स असं झालं आहे। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी वक्तृत्व, वादविवाद, निबंध आणि अभिनय अशा अनेक स्पर्धांमधून 400हून अधिक बक्षिसं मिळवली आहेत। यातूनच पुढे त्यांची व्यावसायिक निवेदिका म्हणून कामाला सुरुवात झाली। त्यांनी संस्कार विद्यालय बीड येथे 3 वर्ष शिक्षिका म्हणून कार्य केले आहे। बीड आकाशवाणी केंद्रावर निवेदिका म्हणून कार्य केले आहे। पुढे 24 तास टीव्ही चॅनलसाठी वृत्त निवेदिका म्हणून काम केलं आहे। गेल्या 25 वर्षांपासून निवेदन क्षेत्रात शोभा मॅडम कार्यरत आहेत। त्या महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रातील कार्यक्रमांचं व्यावसायिक निवेदिका म्हणून काम करतात। त्या अखिल भारतीय नाट्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या सदस्य आहेत। पुण्यातील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या त्या पदाधिकारी आहेत। या सर्व कार्याबद्दल 1998 पासून ते आता 2024 पर्यंत त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत। 1 जुलै 2022 रोजी हिंदी चित्रपटसृष्टीचा 100 वर्षांचा प्रवास या कार्यक्रमाचं सलग 15 तास निवेदन करण्याचं रेकॉर्ड त्यांनी केलं आहे। त्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे। तसंच 26 नोव्हेंबर रोजी 184 महिलांच्या सोबत त्यांनी राणी लक्ष्मीबाई पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला आणि या सोहळ्याचं सलग 8 तास निवेदन करण्याचं रेकॉर्डही झालं आहे। खरं तर आपल्या पुढे मी जे आता काम करते निवेदनाचं ते शोभाताई इतक्या सहजतेने करतात की त्यांच्या पुढे आज निवेदन करणं म्हणजे माझ्यासाठी खरंच आज खूप मोठी गोष्ट आहे। आणि सहज बोलता बोलता त्या प्रसंगानुरूप कविता करतात। प्रसंगावधान राखून आदबीने मान सन्मान देऊन बोलतात। हे त्यांचे खरंच गुण वाखाणण्याजोगे आहेत। तर अशा बहुगुणी शोभा मॅडमचा सत्कार करण्याची विनंती मी सौ जयश्रीताईंना करते। प्रेरणा महिला रत्न पुरस्काराच्या मानकरी सौ शोभाताई कुलकर्णी।